आज कॉलेजमधून मी डायरेक्ट आलोय मेडिकल मध्ये। बघू शकता तुम्ही मेडिकल मध्ये मी आता, कारण की जरा काम करते। आज कॉम्प्युटर वरती काम करत होती कोमल, बिल भरत होती। आता सगळं काम करते। आज हे दुकान आमच्या हातात आहे, मतलब पैसा ही पैसा। बोला ना, तोंड पण वर करा ना, म्हणजे काहीतरी चूक केलेली आहे त्याच्यामुळे तोंड वर करून बोलायला तिला हिम्मतच नाही। कामात आहे मी, बघा या चेहऱ्याला, म्हणजे लपवती म्हणजे काहीतरी केलेलं आहे का? अरे लपूनच गेली की ह्या का दिसली भाजी घ्यायला। आता बनवतात ते काहीतरी बनवतीलच, म्हणजे भाजीला उद्याच्याला आणले मी, ते काय बनवतील मला नाही। गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज उशीर झालेला आहे कॉलेजला जाण्यासाठी, पण मी ब्लॉग काढला नाही म्हणून ब्लॉग काढण्यासाठी पण थांबायला लागलो। मग आता लवकरात जायला लागेल कॉलेजला। येत आहेत पप्पा म्हणून मी थांबलेलो आहे, नाही तर मी कधीच निघून गेलो असतो। आता कॉलेजमध्ये जाऊन बघू, कारण की आता 1 तारखेपासून तर पेपर आहेत आणि आता हे शेवटचा दिवस आहे आज, नाही तर मग डायरेक्ट आम्ही मंडेला भेटणार आहे। काय प्लॅन होतोय काहीच माहिती नाहीये। आता कॉलेजमध्ये गेल्यावरतीच कळण यांचं काय प्लॅन आहे आजचा, काहीच माहिती नाहीये, म्हणजे काहीच माहिती नाहीये। आणि 2 दिवस सुट्ट्या आल्या, त्यानंतर पेपर आहेत आणि दीदीचं तिकडं चाललेलं आहे काम। दीदी करते तिचं काम लॅपटॉपवरती, मी आता निघतो। आज कॉलेजमधून मी डायरेक्ट आलोय मेडिकल मध्ये। बघू शकता तुम्ही मेडिकल मध्ये मी आता, कारण की बॉस बाहेर गेलेले आहेत आणि आज दुकान आमच्या दोघांच्या हातात आहे। ही जरा काम करते, आज कॉम्प्युटर वरती काम करत होती कोमल, बिल भरत होती। आता सगळं काम करते पोरगी काम। आज हे दुकान आमच्या हातात आहे, मतलब पैसा ही पैसा हो गया। हा कोमल, होच नुसतं होच। पोरगी बोला ना, तोंड पण वर करा ना, म्हणजे हिने काहीतरी चूक केलेली आहे त्याच्यामुळे तोंड वर करून बोलायला तिला हिम्मतच नाही ना। काय चूक केली ग? कामात आहे मी। झूठ बोल रहा है। हाँ, काम वाली बाई कोमल। बघा या चेहऱ्याला, म्हणजे लपवती म्हणजे काहीतरी केलेलं आहे का? कुछ ना कुछ तो गडबड जरूर है। इथे एवढ्या गोळ्या आहेत, कोमलने आता स्टिकर लावलेत। हाईट न पुरण्याचा परिणाम। अरे लपूनच गेली की ह्या का दिसली तर मेडिकल आज परत आमच्या दोघांच्या हातात आहे। त्या दिवशी माझ्या हातात होतं फक्त, आज ही पण ऍड आहे। हो, किती वेळ थांबायला लागते? मी झाले 2 तास येऊन झालेत मला इथं। बॉस 6 वाजता येणार आहेत आणि आत्ता वाजल्यात, थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो। मी आलतो 3 वाजता, आता जाईन डायरेक्ट 6 वाजता, म्हणजे 4 तास कंप्लीट। त्याच्या आधी आले तर आले, पण तेवढ्यापर्यंत आहे आम्ही दोघंच इथं। तुम्हाला यायचं असेल तर नक्की या, पण हा नाही ब्लॉग तर उद्या येईल, जाऊ दे कधीतरी परत बघू। 1 hour later. मी मेडिकल मधून घरी गेलो तेव्हा मला कळालं की दीदी जे व्हिडिओ बनवत होती मेकअपचे, मला वाटते तिचा मेकअपचा व्हिडिओ लवकरच येईल 2 दिवसात। तिला एडिटिंगला लय वेळ लागतो, पटपट करतच नाही। मला कसं सवय झाली आहे ना रोजची, म्हणून मी लवकर तिला टाइम भेटत नाही जॉबमुळे, तर ती आपलं एडिटिंग करत म्हणजे हळूहळू करत ती टाकते। तर येईनच 2 दिवसात, तुम्ही पण नक्की बघा तिचा मेकअपचा व्हिडिओ। तर आता मी बाहेर गेलतो भाजी घ्यायला, आता बनवतात ते काहीतरी बनवतीलच, म्हणजे भाजीला उद्याच्याला आणले मी, ते काय बनवतील मला नाही माहिती। इसकी गॅरंटी मैं नहीं दे सकता। सगळं बघायला लागतं, पप्पा आणि मी बघतो बाहेरचं भाजीचं सगळं। बघू आता काय बनवते ते, मला पण नक्की नाही माहिती, पण काहीतरी आज साधंच असेल। वरण भात, दाल चावल से ही काम चला लूंगा। आमचं जेवण तर झालेलं आहे, बराच वेळ झाला जेवण म्हणून, आणि आता सगळी झोपायच्या तयारीत आहेत। आज खूपच थंडी आहे, असं पूर्ण
आत्ताच मी झोपलो होतो आणि जिथं पडलो होतो एडिटिंग करत बसलो होतो. तर आता थंडी वाजते. व्लॉग एंड करण्यासाठी मी आलो होतो. असली इतकी थंडी वाजते ना. तर आज जेवायला शेवग्याची भाजी केली होती. खूप छान झाली होती. मी केली होती शेवग्याची भाजी. दीदीला पण आवडली, सगळ्यांना आवडली. जाऊ दे, क्रेडिट माझं आहे म्हणजे. बात तो सही है. तर मग आता पटकीने आता आंघोळ घेऊन ब्लँकेट घेऊन आता झोपायचं. म्हणून ब्लॉग इथंच एंड करतो. तुम्ही पण थंडीतले बाहेर फिरू नका, नाहीतर आमच्यासारखं ब्लँकेटमध्ये जाऊन झोपा. तर ब्लॉग इथंच एंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. टिल देन बाय बाय.